नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं चमचमीत आणि टेस्टी मटर पनीर रेसिपी करणार आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला वाटाणे हे 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि शिजवून घ्यायचे आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं। मीठ टाकल्याने छान वाटाणे पटकन शिजतात आणि मऊसूद होतात। आता इकडे वाटाण्याचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि इथं वाटाणे शिजून तयार झालेले आहे। आता लगेचच आपल्याला वाटाणे काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि लांब चिरलेला कांदा टाकायचा आहे। आता कांदा छान मी लांबसर चिरून घेतलेला आहे। आता कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे। आता थोडा रंग बदललेला आहे। लगेचच यामध्ये लाल टमाटर टाकायचं आहे। इथं मी 1 लाल टमाटर टाकलेला आहे। 1 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे। लसूण टाकायचा, आलं टाकायचं आणि 5 ते 6 काजू टाकायचे आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। आता मसाला भाजत असताना सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्याने छान मऊसूद असे लाल टमाटर आणि कांदा होतो, त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करायचं आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण आपल्याला 4 ते 5 मिनिटच ठेवायचं। झाकण ठेवल्याने छान मसाला मऊसूद होतो। आता झाकण काढायचं आणि मिक्स करायचं आणि बघा छान मऊसूद असा मसाला सुद्धा तयार झालेला आहे। आता मसाला थोडासा गार होऊ द्यायचा आहे। तोपर्यंत आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेलाऐवजी बटरचा वापरही केला तरी सुद्धा चालेल। आता इथं पनीर आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। आता बघा छान पनीर फ्राय करून झालेलं आहे। आता हे पनीर आपल्याला कोमट पाण्यामध्ये टाकायचं आहे। कोमट पाण्यात पनीर टाकल्याने छान मऊसूद राहतं। एकदा ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा। आता मसाला सुद्धा गार झालेला आहे। आता मसाला छान आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि बारीक करून घ्यायचा आहे। इकडे मसाला सुद्धा बारीक करून तयार झालेला आहे। आता लगेचच भाजीला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। मी थोडा तुपाचा वापर केलेला आहे। आता लगेचच यामध्ये खडे मसाले टाकायचे आहे। इथं तेजपत्ता, दालचिनी आणि लवंग टाकलेले आहे। आता बारीक करून घेतलेली पेस्ट टाकायची। आता छान अशी मिक्स करायची आहे। 3 ते 4 मिनिटं ही पेस्ट छान परतवून घ्यायची आणि नंतर लगेचच यामध्ये तिखट टाकायचं आहे। तिखट इथं मी 2 चमचे टाकलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता। नंतर हळद टाकायची आणि गरम मसाला टाकायचा। इथं मी अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे। नंतर चिमूटभर हिंग टाकायचा। आता हा पूर्ण मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आहे। छान मंद आचेवरती हा मसाला होऊ द्यायचा। आता छान असा रंग बदललेला आहे आणि मसाला सुद्धा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। लगेचच यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची। आता बारीक केलेली कस्तुरी मेथी टाकलेली आहे। आता लगेचच यामध्ये 1 चमचा दही टाकायचं। दही टाकल्याने या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। एकदा तुम्ही दही नक्की टाकून बघा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे। आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। लगेचच यामध्ये उकळून घेतलेले म्हणजे शिजवून घेतलेले वाटाणे टाकायचे, फ्राय केलेलं पनीर टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे पनीर वाटाणे या मसाल्यामध्येच होऊ द्यायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता इथं आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही। आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। पण खरं सांगायचं झालं तर ही भाजी थोडी थंडी झाली ना तर खूप अशी घट्ट होते, त्यासाठी थोडं पाणी अजून टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आता लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। जेव्हा आपण मसाला भाजून घेतला तेव्हा सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं होतं, तर थोडं मीठ कमी टाकायचं। आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता मिक्स करून झाली की या भाजीला छान अशी खडखडून उकळी येऊ द्यायची आणि गॅस कमी करायचा आणि मंद आचेवरती आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे। लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी केलेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नंतर आपल्याला छान कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे। आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि छान चमचमीत आणि टेस्टी मटर पनीर रेसिपी तयार झालेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण मी एकदम सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रेसिपीसाठी 2 टिप्स। पहिली टिप्स म्हणजे जेव्हा आपण पनीर फ्राय करतो तर फ्राय करून झाल्यावरती कोमट पाण्यामध्ये टाकायचं, म्हणजे छान मऊसूद असं पनीर राहतं। आणि दुसरं म्हणजे वाटाणे अगोदरच आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि जेव्हा आपण वाटाणे शिजायला टाकतो तर तेव्हा त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे वाटाणे पटकन शिजतात। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।